विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस महाविकास आघाडीचा संभ्रम कायम। उद्धव ठाकरे उमेदवार असतील की नाही याचा फैसला अजून नाही, मनधरणीचे प्रयत्न सुरू। विधान परिषद यादीवरून भाजपचा सावध पवित्रा। अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी यादी जाहीर करणार। 14 जणांची नावे घेऊन प्रदेशाध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। तर मराठी बोलणार नाही हा माज खपवून घेणार नाही, सरनाईकांनी ठणकावलं। बुलढाण्यात आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार। प्रकाशक प्रशांत आंबेंसह डाव्या पक्षाचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार। कोल्हापुरात परतवाड्यासारखी घटना। तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार। आरोपी शाहिद संदेला अटक। पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदची हाक। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार। गेल्या महिन्याभरापासून कल्पनाला शोधण्यात पोलिसांना अपयश। शिर्डी अहिल्यानगरमध्ये शोध सुरू। टीसीएस धर्मांतराची मोडस ऑपरेंडी कोर्टातल्या युक्तिवादादरम्यान उघड। पीडित मुलीला मलेशियाला पाठवण्याचा कट होता। धर्मांतरासाठी मालेगावातले काही जण सहभागी। आरोपींनी पीडितेचं नावही बदललं होतं। मीरा रोड येथील चाकू हल्ला प्रकरणाची एटीएस कडून चौकशी सुरू। आरोपीकडे आढळलेल्या चिठ्ठीत आयसिस, जिहाद, गाझा शब्दांचा उल्लेख। सूत्रांची माहिती। इराणचा चर्चेसाठी अमेरिकेला नवा प्रस्ताव। होर्मुझ आणि अणु कार्यक्रमावर चर्चा करण्याबाबत उल्लेख। डोनाल्ड ट्रम्प मात्र इराणच्या नव्या प्रस्तावावर नाखुश। होर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ। आठवड्याभरात कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या। कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर। महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा। उष्णतेनं सर्वसामान्य त्रस्त। अमरावती, वर्ध्यात तापमान 46 अंशांवर तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज।